काल एकाच लोकसभा मतदारसंघामध्ये दौरा झाला, पण त्याला देखील उदंड प्रतिसाद मिळत होता। काल माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल कल्याण लोकसभा मतदारसंघात प्रथमच दौरा केला। माननीय उद्धवजींनी फक्त काल शाखांना भेटी दिल्या आणि ज्या ज्या ठिकाणी शाखांना भेटी दिल्या त्या प्रत्येक ठिकाणी जाहीर सभेचं स्वरूप आपोआप प्राप्त झालं। हजारो लोक, शेकडो शिवसैनिक प्रत्येक ठिकाणी जमले। अमरनाथ असेल, कल्याण असेल, डोंबिवली असेल, कळवा असेल, या प्रत्येक ठिकाणी कल्याण मतदारसंघामध्ये माननीय उद्धव ठाकरे यांना जो उदंड प्रतिसाद मिळाला तो पाहता कल्याण हा शिवसेनेचाच आहे। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचाच राहील, खऱ्या शिवसेनेचा, डुप्लिकेट नाही, हे काल पुन्हा एकदा स्पष्ट झालं। आणि कल्याणची बांधणी होत आलेली आहे पूर्णपणे आणि लवकरच कल्याण लोकसभेचा उमेदवार कोण हे सुद्धा जाहीर केलं जाईल उद्धवजीकडून। मी इथे आज यासाठी आपल्या समोर आहे, जो निकाल शिवसेनेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी दिलेला आहे त्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये एक संताप आणि चीड व्यक्त झाली। विधानसभा अध्यक्षांचे पुतळे जाळले जात आहेत, त्यांना तिरडीवर टाकून त्यांच्या अंत्ययात्रा काढल्या जात आहेत। ही लोकशाहीची अंत्ययात्रा आहे किंवा राज्यघटना वधस्तंभावर चढवली आहे, अशा प्रकारच्या भावना लोकांच्या मनामध्ये आहेत। अत्यंत खोटेपणाचा कळस म्हणजे हा निकाल आहे। महाराष्ट्रामध्ये कधी विधानसभा अध्यक्षांची अंत्ययात्रा निघाली नव्हती। विधानसभा अध्यक्षपद एक संविधानिक पद आहे। या पदावरील व्यक्ती ही कधी पक्षपाती नसते, निष्पक्ष असते, पण राहुल नार्वेकर यांनी सर्व मर्यादांचं उल्लंघन केलं। आज मी सामनात ते लिहिलंय। या सगळ्याची चिरफाड करणारी एक महापत्रकार परिषद, हे का घडतंय? विधानसभा अध्यक्षांची अंत्ययात्रा का निघते आहे? विधानसभा अध्यक्षांना तिरडीवर टाकून लोक स्मशानाकडे का निघालेले आहेत? हे चित्र जरी महाराष्ट्राला शोभणारं नसलं तरी का घडतंय? या संपूर्ण निकालाची चिरफाड करणारी एक पत्रकार परिषद, महापत्रकार परिषद उद्धव ठाकरे ही जनतेच्या न्यायालयात घेणार आहेत। 16 तारखेला सायंकाळी 4 वाजता वरळीला डोम सभागृहामध्ये अनेक मान्यवर उपस्थित असतील, कायदेशीर क्षेत्रातले काही प्रमुख लोक उपस्थित असतील आणि जनतेला आमंत्रण देण्यात आलेलं आहे। जनतेच्या न्यायालयामध्ये या निकालपत्राची चिरफाड होईल। या संदर्भात अधिक माहिती स्वतः आम्ही उद्या पुन्हा एकदा आम्ही ही तर अधिकृतच आहे, पण स्वतः उद्धवजी सुद्धा याच्यावर चर्चा करतील, आपल्याशी बोलतील। पण देशातल्या इतिहासातली अशी खुली पत्रकार परिषद, ठीक है। अरविंद की सावंत की जो सीट है वो सावंत जी की सीट सावंत जी के पास रहेगी, शिवसेना के पास रहेगी। हम उसके ऊपर कोई कॉम्प्रोमाइज नहीं हो सकता है। इंडिया आघाडीमध्ये मल्लिकार्जुन खरगे यांना स्वागत आहे त्यांचं। खरं म्हणजे एक महत्त्वाचा विषय आणखीन आहे। केंद्रातले एक मंत्री, मला वाटतं त्यांचं नाव नारायण तातू राणे, महाराष्ट्रातले आहेत ते। 22 जानेवारीला प्रभू श्रीराम मंदिराचं लोकार्पण सोहळा होत असताना त्यातले काही शास्त्रीय भूमिकांवर या देशातील 4 पीठांच्या शंकराचार्यांनी एक भूमिका व्यक्त केली। त्या भूमिकेसंदर्भात मतभेद असू शकतात, पण जसे
ख्रिश्चन धर्मियांचे पोप महाराज आहेत, व्हॅटिकनला बसतात. मुस्लिम धर्मियांचे जामा मशिदीचे इमाम आहेत महाराष्ट्रात, देशात. अन्य काही धर्मीय असतात, म्हणजे प्रमुख असतात. तसे आमच्या हिंदू धर्माचे 4 पीठांचे शंकराचार्य हे आम्हाला नेहमी मार्गदर्शन करत असतात. त्यांचं म्हणणं असं आहे शंकराचार्यांचे की मंदिर अर्धवट अवस्थेत असताना त्याचं उद्घाटन किंवा त्याची प्राणप्रतिष्ठा मूर्तीची करणं योग्य नाही. शंकराचार्य हे शास्त्र, वेद, पुराण आणि धर्म यातले तज्ज्ञ समजले जातात, म्हणून ते शंकराचार्य होतात. हे जे कोणी काँग्रेस भारतीय जनता पक्षाचे मंत्री आहेत, त्यांनी शंकराचार्यांचा अपमान केला. ते असं म्हणतात, शंकराचार्यांना काय कळतं, शंकराचार्यांना काय कळतं असं सांगणं हा फक्त शंकराचार्यांचा अपमान नसून समस्त हिंदूंच्या भावना दुखावणारा हे वक्तव्य आहे. आणि त्याबद्दल भारतीय जनता पक्षानं 22 जानेवारीच्या आधी हिंदूंची माफी मागावी, ही समस्त हिंदूंची भूमिका आहे. सर, बाळासाहेब ठाकरे असेल तर अयोध्येत आले असेल, छोड़ून दे रहे शंकराचार्य क्या योगदान था, ऐसा कह रहे थे. वही तो मैं बोल रहा हूँ, शंकराचार्य जी का योगदान क्या है ऐसा बीजेपी का एक मंत्री बोल रहा है. उसका नाम है नारायण तातुराणे, बराबर ना, ऐसा लगता है उसका नाम यही है, नारायण तातुराणे. शंकराचार्य हमारे 4 पीठों के धर्माधीश है, प्रमुख है. हम उनसे मार्गदर्शन लेते हैं धर्म के बारे में, सब कुछ करते हैं. एक बात रखी है मंदिर निर्माण के बारे में या मंदिर की प्राण प्रतिष्ठा के बारे में, बात सुननी चाहिए, उसके ऊपर बहस होनी चाहिए. लेकिन हिंदू धर्म में शंकराचार्य का योगदान क्या है, ये सवाल तमाम हिंदुओं की भावनाओं को ठेस पहुंचाने वाला है. एक तो मोदी जी ने इस मंत्री को बर्खास्त करना चाहिए, नहीं तो बीजेपी ने 22 जनवरी से पहले तमाम हिंदू लोगों की, जनता की माफी मांगनी चाहिए.